एका निवडणुकीत उभे असलेल्या 2 उमेदवारांपैकी ज्याला 40% मते मिळाली तो 25,050 मतांनी हरला। तर जिंकलेल्या उमेदवाराला एकूण किती मते मिळाली? सगळ्यात महत्वाचं काय फरक किती मतांचा पडला? 25,050 मतांचा फरक पडला। मग आता हरलेल्या उमेदवाराला किती मतदान मिळाले सांगा? 40। आता हे तुम्हाला समजलेलं आहे। तर मग आता जिंकलेल्या उमेदवाराचं मतदान काढणं महत्वाचं आहे। किती आहे? 40% हरलेल्याचं आहे, म्हणजे 60% कोणाचं? जिंकलेल्याचं। म्हणजे एकूण मतदान किती होतं? 100%। आता 100 मधून 40 गेले तर जिंकलेल्या उमेदवाराला 60% मिळाले। तर मग आता या ठिकाणी किती मतांनी हरला? म्हणजे 40% आणि 60%चे जे मतदान आहे तर त्याच्यामध्ये जिंकणारा उमेदवार तितक्या मतांनी जिंकला, हरणारा उमेदवार इतक्या मतांनी हरला। तर म्हणजे किती टक्क्यानं जिंकला किंवा किती टक्क्यानं हरला ही गोष्ट आपल्याला समजणं महत्वाची आहे। तर मग आता याच्यामध्ये फरक किती पडलाय? जिंकलेल्या उमेदवार आणि हरलेला उमेदवार। जिंकलेला 60 आणि 40% कोण आहे? हरलेले उमेदवार। मग आता 60 मधून 40 गेले किती झाले? 20%। तर मग आता या ठिकाणी फरक किती पडला? 20%चा। या असं या ठिकाणी। तर मग आता इथं काय करायचं? तर मतदान काढायचं म्हणून मतदान उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडनं टक्के लिहायचं। आता 20%चा फरक म्हणजे किती? मतदानाचा फरक आहे 25,050चा फरक आहे। तर मग आता इथं काय? जिंकलेल्या उमेदवाराला जिंकलेले किती टक्के? म्हणजे 60% म्हणजे किती मतदान? जिंकलेल्या उमेदवाराला किती मतं पडले? तर आता एकूण म्हणलं असतं तर आपण 100 घेतलं असतं, पण या ठिकाणी जिंकलेलं म्हटलं म्हणून इथं 60% घेतलंय। तर आता इथं तिरपा गुणाकार सांगा। 60 गुणिला 25,050 अपॉन 20। तर आता 20 1 20 20 त्रिक 60। तर या ठिकाणी यांचा गुणाकार करा। हा शून्य उचला जसा तसा लिहायचा। 3 5 15 5 हा चालेल का? 3 0 0 1 1 आणि 25 त्रिक किती? 75। जिंकलेल्या उमेदवाराला 75,150 मतदान मिळालं। 75,150।